कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात एकूण 3368 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रांवरील साहित्य उद्या वाटप करण्यात येणार आहे। कडक उन्हाळा असल्यानं मतदानासाठी येणाऱ्या लोकांची विशेष काळजी प्रशासनानं घेतली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। सर्व तयारी प्रशासनाची झालेली आहे। उद्या 6 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजता स्ट्रॉंग रूम ओपन करून EVM मशीन आणि जे मतदानाच्या दिवशी वापरण्याचं जे साहित्य आहे ते डिस्पॅच सेंटरला 10 विधानसभा मतदारसंघांच्या AROच्या स्तरावरती डिस्पॅच सेंटरला 3368 मतदान केंद्रावरती आपण नियुक्त केलेले मतदान कर्मचाऱ्यांच्या टीमला वाटप केलं जाईल। त्यानंतर मतदान कर्मचारी मतदान केंद्रावरती जाऊन 7 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजता मॉकपोल सुरू होईल आणि 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। तर या अनुषंगाने आपली सर्व तयारी झालेली आहे। घरोघरी नागरिकांना भेटी देऊन आपण मतदानासाठी नागरिकांना आवाहन केलेलं आहे आणि उन्हाचं प्रमाण लक्षात घेऊन सर्व मतदान केंद्रावरती सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ORS अशी व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने आपल्या सर्व टीमने केलेली आहे। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील 73 मतदान केंद्र वैशिष्ट्यपूर्णरित्या तयार करण्यात येणार आहेत। ही संकल्पनांवर आधारित केंद्र उद्या तयार होतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती करण्यात आली असून रेल्वे स्टेशन, ST स्टँड आणि विमानतळ अशा ठिकाणी देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं नागरिकांनी मतदान करावं यासाठी जनजागृती करण्यात आल्याची माहिती दिली। या पत्रकार बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते।